उद्घाटनासाठी हजर असलेले अध्यक्ष म्हणून श्रीमती डॉक्टर किरण कटके मॅम आपल्याला 2 शब्द मनोगत करतील अशी मी त्यांना विनंती करते. आज तुमच्या इथे सर्व मिळून एक उद्घाटनाचा कार्यक्रम केलेला आहे. तुमच्यासाठी हे वाचनालय तयार केलेलं आहे तुमच्या सरांनी. अखिल विश्वाला शांतीचा व समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असे म्हणणारे सत्यशोधक समाजाचे प्रवर्तक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, स्त्रियांना समान हक्क मिळण्यासाठी अहोरात्र झटणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व भारतामध्ये आर्य शिक्षिकेचा मान मिळवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराजांसारखा न्यायप्रविष्ट राजा घडविणाऱ्या मा जिजाऊ तसेच माता रमाई या महान विभूतींना प्रथम त्रिवार वंदन करते. आणि त्यानंतर आज तुम्ही हा जो सोहळा तयार केलेला आहे, छोटासा का असेना खूप सुंदर केलेला आहे आणि सर्वांचं डेअरिंग वाढासाठी, हिंमत वाढासाठी हा कार्यक्रम तयार केलेला आहे. म्हणून तुम्ही इथे चांगल्या प्रकारे अभ्यास करा, शैक्षणिक दर्जा वाढवा तुमचा स्वतःचा. आणि शिक्षण हे केवळ फुलांप्रमाणे रम्य नसून अग्नीप्रमाणे आदरणीय आहे. म्हणून कुठली गोष्ट मन लावून करा. आज तुमचं वय आहे अभ्यास करण्याचं आणि तुम्हाला सर्व फॅसिलिटीज आहे, वेळ आहे. म्हणून चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि या रूमचा हे जे तुम्हाला दिलेलं आहे एवढं चांगलं, याचा चांगला लाभ घ्या. तसंच वाचत राहा, वाचाल तर वाचा असं म्हणतात. वाचत राहा, वाचल्यानं खूप माणसाची प्रगती होते, आत्मविश्वास वाढतो. आपल्यामध्ये जो न्यूनगंड असते तो आत्मविश्वास आणि न्यूनगंड हा कमी होते, आपला एज्युकेशनल दर्जा वाढते. तसेच आपण महिला जो आहे, महिलांनी शिक्षण हे घेतलंच पाहिजे. शिक्षणाशिवाय महिलांना मार्ग नाही. कारण मूल आणि चूल आणि मूल याच्यात गुंतण्यात काहीही अर्थ नाही. मुलींनी जर शैक्षणिक दर्जा वाढवला तर त्यांची आपोआपच प्रगती व्हायला सुरुवात होते. म्हणून सर्वप्रथम मुलींनी शिक्षणालाच जास्त महत्त्व दिलं पाहिजे. तसंच स्वतंत्र विचार करण्याची क्षमताही निर्माण केली पाहिजे. स्वतंत्र विचार करणे म्हणजे स्वैराचार नाही. स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र. मी आहे, मला जे जमते ते मी करणार. वाईट गोष्टी करायच्या नाही, शक्यतोवर चांगल्या गोष्टी करायच्या. तसंच शिक्षणाचा म्हणजे जो दुरुपयोग करून घ्यायचा नाही तर मग मी शिकलेली आहे, मी शिष्टपणा केला तरी चालेल, फॅमिलीला सांभाळलं नाही तरी चालेल. कारण स्त्रियांवर पुरुषांपेक्षा जास्त जबाबदाऱ्या असतात आणि त्या शिक्षणानंच पूर्ण सार्थक केल्यासारख्या होतात. म्हणून सर्वप्रथम शिक्षणाचा उपयोग चांगल्या पद्धतीने करा आणि या रूमचा चांगल्या पद्धतीने फायदा घ्या. तसंच अक्षय पारस्करांनी तुम्हाला ही खोली दिली त्यांचे आभार माना. तसेच तुमच्या सर आहेत, त्यांनी तुम्हाला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला, त्यांचे पण आभार माना. होते पल पल दिल के पास तुम रहती हो, जीवन मीठी प्यास ये कहती हो. पल पल दिल के पास तुम रहती हो. हर शाम आँखों पर तेरा चल लहराए, हर रात यादों की बारात ले आए. मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है, एक महका महका सा पैगाम लाती है. मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है. पल पल दिल के पास तुम रहती हो. जीवन मीठी प्यास
था मैंने अपने आंगन में, जैसे कह रही थी तुम मुझे बांध लो बंधन में। ये कैसे सपने हैं, ये कैसे रिश्ते हैं, बेगाने होकर भी क्यों लगते अपने हैं। मैं सोच में रहता हूँ, डर डर के कहता हूँ, पल पल दिल के पास तुम रहती हो। आज आपण आपल्या लायब्ररीचं उद्घाटन करण्यासाठी इथं जमलो। आज खरं तर तुमच्यासाठीच हा आनंदाचा दिवस आहे, कारण मी तर हे लायब्ररी ओपन करण्याच्या पहिल्यापासून विरोधात होतो। त्याच्यामागचं कारण कसं होतं की 20-22 वर्षाचे सर्व मुलं आहे आणि काय यांना एन्जॉय करायचे दिवस आहे, कॉलेजमध्ये फिरण्याचे दिवस आहे, यांना काय त्रास द्यावा, जबरदस्तीने अभ्यास करायला द्यावा। पण तुमची हिंमत आणि तुम्ही केलेला आग्रह पाहून मी स्वतःच थक्क झालो, कारण किती जबरदस्ती माझ्यासोबत तुम्ही लायब्ररी लावायसाठी भांडण सुद्धा केले, वाद झाले आपले सगळे। मी नाही म्हणत होतो, तुम्ही हो म्हणत होते। तसं जर पाहिलं तर 20-22 वर्षाचे जे मुलं आहेत ते भांडण कशासाठी करतात घरी, फोन मिळावा म्हणून, दुसरं काय तर गाडी मिळावी म्हणून। पण तुम्ही कशासाठी वाद केला माझ्यासोबत, तर लायब्ररी सर आम्हाला लायब्ररी टाकून पाहिजे। तर हीच गोष्ट एक वेळा माझ्या आईने ऐकली आणि तिनं मला म्हटलं विद्यार्थी काय समजावे, मी म्हटलं ते लायब्ररी टाकून मागून राहील, ते मी नाही म्हणत आहे। तर आईने मला म्हटलं तू तू कशा टाईपचा मास्तर आहे म्हणे, ते काय वाईट गोष्ट थोडी मागून राहिली, त्यांना लायब्ररी टाकून। तर या सर्व प्रोसिजरमधून हे जे लायब्ररी आपण टाकतो, हे जे वाचनालय आपण ओपन केलं, त्यात सर्वात जास्त जर श्रेय द्यायला पाहिजे, कोणाला द्यायला पाहिजे, हे तुम्हालाच द्यायला पाहिजे, या तुमच्या बॅचलाच द्यायला पाहिजे। याच्यात कोणाचं योगदान आहे, सर्वस्वी तुमचंच योगदान आहे, ठीक आहे। आता मग एक समस्या आपल्यासमोर उभी राहिली, सिटीतली मुलं आणि आपण कॉम्पिटिशन करायची ती कशी करायची, आपल्याजवळ रिसोर्सेस कमी। पण रिसोर्सेस मला तरी वाटते हा काही इश्यू नाही आहे, रिसोर्सेस हा काही विषय नसते MPSC मध्ये किंवा कोणत्याही स्कोपमध्ये जा, कोणत्याही फील्डमध्ये जा, रिसोर्सेस हा काही समस्या असूच शकत नाही। त्या रिसोर्सला आपल्याला ओव्हरकम करावाच लागेल। ते म्हणतात ना कोई भाग्यशाली ना कोई अभागा, किस्मत का तारा उसका चमका, जो नींद से जागा, कड़ी मेहनत पक्का इरादा, हिम्मत जो दिखलाएगा, पत पत कर बिखरे हैं मोती, खोज कर वो लाएगा। आता बा तुम्ही एवढ्या आग्रह करून लायब्ररी तर टाकून मागितली, आपण सगळी अरेंजमेंटही केली, पण एक रिक्वेस्ट आहे आता पूर्ण नाही काय, पूर्ण अभ्यासात नाही काय डुबून जा। आपली लायब्ररी मी पहिले सांगितलं तुम्हाला, जर ओपन करीन तर 24 तासासाठीच करेन। तुम्ही टाइम हा इश्यू ठेवू नका, तुम्हाला जसं मॅनेज होते त्या टाइममध्ये येत जा। पूर्ण बुडून जाऊन अभ्यास करा, बुडून कोणत्याही कामात बुडून गेल्याशिवाय सक्सेस भेटत नाही। ते म्हणतात उतरा सागर में जो उसे मोती मिला, जिसने जिसकी की चाहा उसे वो पा गया। मोती भेटासाठी सागर किनाऱ्यावर बसून कधी मोती भेटणार नाही, तुम्हाला त्यासाठी अंदर बुडून जावंच लागेल। तसंच एक रिक्वेस्ट आहे सर्वांना, यानंतर स्टडी करताना पूर्ण मन लावून पूर्ण त्यामध्ये बुडून काय करा, तुम्ही या लायब्ररीचा पूर्ण फायदा घ्या आणि स्वतःला पूर्ण त्यासाठी वाहून पहा। एवढं सगळं तर ठीक आहे, पण एक रियालिटी आहे, हार्श रियालिटी आहे। ग्रामीण भागातून जेव्हा आपण अभ्यास करतो, आपलं फायनान्शियल प्रॉब्लेम काय आहे ते ह्यासाठी मॅटरच नाही आहे, परंतु आपले बाकीचे वेगळे फॅमिली प्रॉब्लेम सुद्धा खूप वेगवेगळे आहेत। पण या सर्व प्रॉब्लेमवर आपल्याला नाही का आता मात करायची। आपण काही इश्यू नाही ठेवायचा प्रॉब्लेमचा, सर इथून निघू शकते का, तुम्ही पाहिलं आताच आपली मागची बॅच मधले 4 मुलं STI साठी आहे, प्री निघाली आहे, 7 ते 8 मुलं आहेत, ते ग्रुप C साठी टोटल असं मला वाटतं 12 आहे, 12 टोटल विद्यार्थी आपले त्यांना प्री काढले आणि काही त्यांचं एज जास्त नाही आहे, 20-22 वर्षाचे मुलं आहेत, बस तुमची मागचीच बॅच आहे।
आणि त्यांनी बिलकुल प्लॅनिंग जसं म्हटलेलं आपण तसा त्यांनी अभ्यास केला, रिव्हिजन सतत आपण केली, रिव्हिजन घेतली आणि त्याची तुमच्यासारखे प्रॉब्लेम होते. ते काही असं वेगळे नाही आहे का खूप IIT स्टुडंट आहे, ते तुमच्याच कॉलेजमधून त्यानं BSc केलेलं आहे, या नांदगावमधूनच केलेलं आहे. तर आता हे प्रॉब्लेम तर चालूच राहणार आहे. तर शेवटी एकच आहे, हेच वय आहे प्रॉब्लेम हँडल करायचं. नंतर हे वय गेल्यावर आपण प्रॉब्लेम ही समस्या आपल्याला आता या वयात आपल्या समस्या आपणच सोडवायला पाहिजे. सांगून द्या समस्याला, ये मुश्किलें रहे अपनी औकात में, मुहाजिर की तरह पेड़ गिरते हैं आंधियों में, पर्वत नहीं. झाडं पडते का पर्वत हवे, कितीही मोठं तुफान होतं आपल्याला हाती नाही लावू शकतात. आता समस्याची आपण अवकात काढू. लक्षात घ्या, हा जो काळ आहे सध्या चालू तुमच्या लाईफमध्ये, हा संघर्षाचा काळ आहे. आणि संघर्षापासून आपल्याला पळायचं नाही. संघर्ष प्रत्येकाच्या लाईफमध्ये लागलाय. आता कोणी दोन प्रकारचे लोक असते. काही लोक संघर्ष प्रेशर मध्ये घेऊन जगते आणि मला तरी असं वाटतं तुम्ही या प्रेशर मध्ये नाही जगायला पाहिजे. असं खूप प्रेशर घेऊन या संघर्षाशी नाही खेळायला पाहिजे. एकदम फ्रीली होऊन जा या संघर्षाची खेळा, एन्जॉय करा संघर्ष. सर संघर्ष कसं एन्जॉय होते, संघर्ष एन्जॉय होते, मी तुम्हाला गॅरंटी देतो. हे एवढं संघर्ष करून जेव्हा तुम्हाला सक्सेस भेटेल, जेव्हा हे दिवस तुम्हाला आठवल, तेव्हा वेगळीच मजा येईल. तुम्हाला तुमच्या डोळ्यात हसू जाईल की आम्ही असा काय केलाय, अशाही प्रकारचा संघर्ष केलाय. तर एक शेर याबद्दल आहे, लक्षात द्या, जिंदगी खेलती भी उसके साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक मगर हौसले सबके अलग. कोई हालात से बिखर गया, कोई संघर्ष से बिखर गया. आपले जे आता जे आपली जे कंडिशन आहे, आपल्याला अपने को बिखरना नहीं है, अपने को अभी संघर्ष क्या है, बिखरना है. आता अभ्यास करता करता काय होते, कधी कधी काही मुलं काही प्रश्न विचारतात, सर आम्ही या फील्ड मध्ये पडलो, यात सक्सेस भेटेल की आता फेल्युअर होईल. तर मी त्यांना अशा याला सगळं सरळ 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 सांगतो, जो वय किती 20-22 वर्ष, तू सक्सेस फेल्युअर याचा विचारच करू नको. आता याच्यात आपण पडलो ना, तर ते नंतरची गोष्ट आहे. सध्या तुमचं फक्त आणि फक्त एकच काम आहे, अभ्यास करणं. हरिवंशराय बच्चनची एक जबरदस्त कविता आहे, जास्त काही बोल करत नाही, शेवटी एक कविता म्हणून आणि आपले शब्द थांबू. लक्षात घ्या, डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहज मोती गहरे पानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं आती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लास्ट मध्ये हरिवंशराय बच्चन मध्ये, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो, उसमें सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जास्त काही बोर करत नाही. आज आपला संपलेला आहे. बरोबर पद्धतीने अभ्यास करा, बाय प्लॅनिंग न करा. आपण टाइम टेबल लावलेला आहे. आणि कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. मी मंचावर आभार प्रदर्शन करण्यासाठी रोशनीताईला आमंत्रित करते. आपल्या सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः नमन करते. तसेच आज दिनांक 1 ऑगस्ट 2022 आपल्या सुंदर अशा लायब्ररीचं सुंदर असं ओपनिंग, म्हणजे आपल्या लायब्ररीचं नाव आहे ॲम्बिशन लायब्ररी. ॲम्बिशन म्हणजेच महत्वाकांक्षी व्यक्ती, म्हणजे भरभरून यश मिळवण्याची इच्छा असणारे जे तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहे. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदया डॉक्टर श्रीमती कटके मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले, मी त्यांचे आभार मानते. तसेच आपल्या सर्वांची सपोर्ट सिस्टीम आणि लाडके असे श्री कटके सर त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि ज्यांच्याशिवाय प्रोग्राम होऊ शकला नसता असे माझे मित्रमैत्रिणी, त्यांचे आभार नाही तर त्यांच्यासाठी प्रेम व्यक्त करते. आणि आजचा कार्यक्रम संपला असे जाईल. शेवटी सर्वांना एकच इच्छा आहे सांगायची, जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया. जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया. है मुश्किल किया आसान किया, जब ठान लिया तो ठान लिया. आणि सर्वांना भावी आयुष्यासाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.